Hello and welcome to the last session of the molecular basis of inheritance. खूप डिटेल हा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स टॉपिक आपण अभ्यासलेला आहे. अगदी जिनॅटिक मटेरियल ग्रिफिथ एक्सपेरिमेंटपासून ते इथंपर्यंतचा पार्ट. ह्याच्या सगळ्यात शेवटी आपण एक जिनॅटिक इंजिनिअरिंगचं एक टेक्निक पाहतोय, त्याला आपण DNA फिंगर प्रिंटिंग किंवा DNA प्रोफिलिंग असं टेक्निक म्हटलं जातं. नावामध्येच खरं तर व्याख्या आहे. फिंगरप्रिंटच्या साह्याने DNAच्या फिंगरप्रिंटच्या साह्याने युनिकनेस असतो किंवा पर्सन असेल किंवा ऑर्गॅनिझम असेल हा आयडेंटिफाय केला जातो. सो टेक्निक ऑफ किंवा प्रोसेस ऑफ डेफिनेशन काय बघा. टेक्निक ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ person identification of person on their DNA print, genetic makeup म्हणजेच DNA print is called as DNA fingerprinting किंवा DNA profiling technique of identification of person. हे महत्त्वाचं आहे. person on genetic makeup is called as DNA fingerprinting किंवा याला DNA profiling म्हटलं जातं. आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सन ऑन जेनेटिक मेकअप सो कॉल्ड एज DNA फिंगरप्रिंटिंग. DNAची एक फिंगरप्रिंट घेतली जाते. त्या प्रिंटच्या साह्याने आपण डिस्प्यूट पॅरेंट्स असतील म्हणजेच आई वडील असतील आणि मुलं त्यांचे रिलेटिव्ज आयडेंटिफाय करता येतील, ब्लड रिलेशन असणारे किंवा वेगवेगळ्या टेक्निक फॉरेन्सिक सायन्समध्ये याचा वापर केला जातो. हे पुढं आपण ॲप्लिकेशनमध्ये बघूच. हे टेक्निक काय आहे, त्यासाठी हे टेक्निक कशावरती अवलंबून आहे, तर आपल्या ह्युमनमध्ये इन ह्युमन there is 99% similarity, 99% similarity, but 1% variations. आपल्या ह्युमनमध्ये जनरली आपण बघितलं तर 99% समानता असते, ज्याला आपण हेरिडिटी म्हणत असतो, आणि 1% मात्र चेंज असतो, ज्याला आपण व्हेरिएशन म्हणत असतो. आता हा जो 1% चेंज आहे, व्हेरिएशन्स आहेत, याच्यानुसार आपण युनिकनेस पाहणार आहे, त्याची आयडेंटिटी पाहणार आहे. आणि हा 1% चेंज असतो, इट इज बेस्ड ऑन दिस टेक्निक इज बेस्ड ऑन FINTRS. याचा अर्थ असा आहे व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. सो व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. व्हेरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स म्हणजे हा जो DNA आहे, तर ह्या DNAमध्ये त्या ऑर्गॅनिझमचा असा एक सिक्वेन्स असतो की तो अनेक वेळा रिपीट झालेला सिक्वेन्स असतो आणि तो हायली स्पेसिफिक असतो.
So length of VNTRS is specific for that individual, and this VNTRS is nothing but 20 to 100 base pairs. So 20 to 100 base pairs हा व्हॅरिएबल असतो. लेंथ इज व्हॅरिएबल इन इच इंडिव्हिज्युअल. याला VNTRS म्हणायचं, व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. सो लेंथ ऑफ VNTRS is variable in each individual. व्हॅरिएबल फ्रॉम पर्सन टू पर्सन असं म्हटलं तरी चालेल. VNTRS is variable different from person to person. म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलसाठी स्पेसिफिक असते. सो इट इज VNTRS इज स्पेसिफिक फॉर दॅट इंडिव्हिज्युअल. इज स्पेसिफिक. ओके. आणि म्हणून या VNTRSच्या सहाय्याने आपण ओळखू शकतो. याला जिनॅटिक मार्कर पण म्हटलं जातं, ऑल्सो कॉल्ड ॲज जिनॅटिक मार्कर. VNTRS is also called genetic marker. MCQ विचारला जातो तुम्हाला, खालीलपैकी कोणाला जेनेटिक मार्कर म्हटलं जातं ते VNTRS. VNTRS आर दी हायली स्पेसिफिक. साईज बघितली तर 20 to 100 बेस पेअर्स असते, पण प्रत्येक इंडिव्हिज्युअलनुसार ती वेगळी असते आणि अनेक वेळा रिपीट होते. सो इट इज ड्यू टू 1% व्हेरिएशन्स. हा खूप महत्त्वाचा बदल आहे. दिस इज अवर युनिक आयडेंटिटी. दिस VNTRS वॉज फर्स्टली isolated and identified by Wyman and White. So Wyman and White, WW लक्षात ठेवायचं. फर्स्ट आयसोलेटेड and identify VNTRS, व्हॅरिएबल नंबर ऑफ टँडम रिपीट्स. हा जो युनिकनेस आहे, जिनॅटिक मार्कर आहे, पहिल्यांदा वायमेन आणि व्हाईट ह्या दोन सायंटिस्टने आयसोलेट केला. आता हे जे आहे, ह्या टेक्निकसाठी आपल्याला RFLP बघायचं आहे. हे पण टेक्नॉलॉजी वापरली जाते, RFLP. सो रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. RFLP म्हटलं तर रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. याचा अर्थ असा आहे की रिस्ट्रिक्शन एन्झाईम प्रोड्यूस दी स्मॉल फ्रॅगमेंट विथ व्हॅरिएबल लेंथ. सो रिस्ट्रिक्शन एन्झाईम produce small fragment with variable length called as RFLP. आता हे जे टेक्नॉलॉजी आहे DNA फिंगर प्रिंटिंग, फादर ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग म्हटलं जातं इन वर्ल्ड. सो फादर ऑफ DNA फिंगर प्रिंटिंग
इन वर्ल्ड. जगामधला DNA फिंगरप्रिंटिंगचा फादर आहे. फादर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग वॉज अलेक जॅफरीज. JEFFE जॅफरीज इन वर्ल्ड. अलेक जॅफरीज इन वर्ल्ड. फादर ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इन इंडिया. डॉक्टर लालजी सिंग. हे MCQ आहे. लालजी सिंग इन केस ऑफ इंडिया, अलेक जॅफरीज इन केस ऑफ वर्ल्ड डेव्हलप दी DNA फिंगरप्रिंटिंग टेक्नॉलॉजी. ओके, याचे इंट्रोडक्शन आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर याच्या स्टेप्स काय आहेत, मेथडॉलॉजी कशी असते, हाही पार्ट आपल्याला पाहायचा आहे. त्याच्या अगोदर हा पार्ट नोट करा. डॉक्टर लालजी सिंग is DNA fingerprinting in India. DNA fingerprinting in India. In India. Okay. He used the Y chromosome of female banded crate snake. Female banded crate snake. स्नेकमध्ये जे बँडेड क्रेट स्नेक आहेत, याच्यामध्ये फिमेल आणि मेल फिमेल हेटेरोगॅमेटिक असते. हेटेरोगॅमेटिक. मेल मात्र होमोगॅमेटिक असतो. म्हणजे याचे जर क्रोमोझोम आपण बघितले तर फिमेलमध्ये XY, हेटेरो म्हणजे डिफरंट, आणि मेलमध्ये होमो म्हणजे सेम, XX क्रोमोझोम असतात. त्यापैकी हा Y क्रोमोझोम असतो, तो क्रोमोझोम लालजी सिंगनी वापरलेला आहे. त्याच्या साहाय्याने DNA फिंगरप्रिंट मिळवलेले आहे. ओके, नोट दिस पॉइंट, मे बी आस्क फॉर MCQ. 1 sentence शॉर्ट आन्सर. ओके, चला DNA फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स पाहिजे आहेत. ह्याचा DNAची फिंगरप्रिंट काढायची असेल, समजा एखाद्या ठिकाणी रेप केस असेल, रेप विक्टीम असेल किंवा रोबरी असेल, तर त्याच्यातला खरा गुन्हेगार शोधायचा असेल, किंवा इवन दो पॅरेंट्स आयडेंटिफाय करायचे असेल, हरवलेल्या मुलांचे पालक ओळखायचे असतील, तर त्यासाठी जे आपण टेक्निक वापरतो त्याला DNA फिंगरप्रिंट म्हटलं जातं, प्रिंटिंग. आणि ती DNA फिंगरप्रिंटवरती असते. ती प्रिंट कशी काढायची हे आपण बघणार आहे. तर सुरुवातीला बघूया आपण. पहिली स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA. आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर. सो सेपरेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर. सेपरेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर. हा जो डोनर असतो त्याच्याकडून DNA ब्लडची सॅम्पल घ्यायची. पहिल्यांदा ब्लड घ्यायचं. ब्लड असेल, सिमेन असेल, बॉडी ड्रॉपलेट असेल,
समजा इथं आपण ब्लड घेऊया, हे टेस्ट ट्यूबमध्ये ब्लड घेतलेलं आहे, ह्या ब्लडमधून सेल सेपरेट करायची, सेलमधून न्यूक्लियस वेगळं करायचं, हे सगळं एन्झाईमच्या साह्याने केलं जातं. न्यूक्लियस मधून क्रोमोझोम वेगळा करायचा आणि क्रोमोझोम मधून DNA वेगळा करायचा. सो दिस DNA ऑब्टेन्ड फ्रॉम दिस प्रोसेस, फ्रॉम दिस सॅम्पल, ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे, त्या ब्लडमधून एन्झाईमच्या साह्याने सेल वेगळे, फिल्ट्रेशनच्या साह्याने सेल वेगळी करा, एन्झाईमच्या साह्याने न्यूक्लियस वेगळं केलं जातं, पुन्हा क्रोमोझोम वेगळं केलं. हे सगळं यासाठी आपल्याला वेगवेगळी एन्झाईम्स लागतात. फायनली आपण DNA मिळवतो, याला म्हणायचं डोनर DNA. काय म्हणायचं? डोनर DNA. सो DNA ऑब्टेन्ड फ्रॉम डोनर, ऑब्टेन्ड फ्रॉम सॅम्पल इज कॉल्ड ॲज आयसोलेशन ऑफ DNA. आयसोलेशन इज नथिंग बट सेपरेशन ऑफ DNA. ओके, इज द फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप आहे रिस्ट्रिक्शन डायजेशन. रिस्ट्रिक्शन डायजेशन, हा जो मिळालेला DNA आहे, ह्या DNAला कट करणं, ब्रेक करणं, त्याचे वेगवेगळ्या साईजचे फ्रॅगमेंट्स तयार करणं, याला म्हणायचं रिस्ट्रिक्शन डायजेशन. डायजेशन ब्रेक करणं. रिस्ट्रिक्शन का म्हणायचं? रिस्ट्रिक्शन एन्झाईम असतं, ठराविक ठिकाणीच ते कट करतं, एंडोन्यूक्लियस असतं, न्यूक्लिक ॲसिडला ब्रेक करतं. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम असतं, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता याला रिस्ट्रिक्शन का म्हणायचं? ॲट स्पेसिफिक सिक्वेन्स, स्पेसिफिक सिक्वेन्सलाच कट करतं. एंडो का म्हणायचं? इनसाइडला कट करतं, ॲट इनसाइड. न्यूक्लियस का म्हणायचं? न्यूक्लिक ॲसिडला ब्रेक करतं, कारण DNA हा काय आहे? न्यूक्लिक ॲसिड. किती सोपं आहे बघा. स्पेसिफिक ठिकाणी रिस्ट्रिक्टेड सिक्वेन्सला कट करतं म्हणून रिस्ट्रिक्शन, आतील साईडला कट करतं एंडोन्यूक्लियस, आणि न्यूक्लिक ॲसिडला कट करतं एंडोन्यूक्लियस, आणि त्यामुळं आपल्याला DNAचे फ्रॅगमेंट्स मिळतात, फ्रॅगमेंट्स. आणि म्हणून याला असंही म्हटलं जातं फ्रॅगमेंटेशन ऑफ DNA. काय म्हटलं जातं? फ्रॅगमेंटेशन ऑफ DNA. So fragmentation of DNA by enzyme, by enzyme. एन्झाईमच्या साह्याने DNAचे फ्रॅगमेंट केले. कोणतं एन्झाईम असतं? लिहिलेलं आहे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. सो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस ह्या एन्झाईमच्या साह्याने आपण त्याला कट केलेलं आहे. नेक्स्ट काय आहे? DNA ॲम्प्लिफिकेशन आहे. DNA ॲम्प्लिफिकेशन म्हणजे हा जो DNA मिळालेचे फ्रॅगमेंट मिळालेले आहेत, काही वेळा या फ्रॅगमेंटची लांबी असते, ती स्पेसिफिक नसते. याची लेंथ जर तुम्हाला इन्क्रीज करायची असेल, लांबी वाढवायची असेल, तर त्यासाठी आपण एक PCR टेक्निक वापरतो. PCR, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आणि या PCR टेक्निकच्या साह्याने आपण याची लांबी वाढतो. सो इन्क्रीजिंग लेंथ, increase in length by PCR, polymerase chain reaction. याला PCR म्हटलं जातं. फ्रॅगमेंटची लांबी गरजेइतपत वाढवली जाते, ॲम्प्लिफाय करणे, इन्क्रीज करणे. नेक्स्ट जेल इलेक्ट्रोफोरेसिस, नेक्स्ट स्टेप आहे. याला DNA ॲम्प्लिफिकेशन. आता जेल इलेक्ट्रोफोरेसिस, इलेक्ट्रोफोरेसिस, जेलमध्ये इलेक्ट्रोफोरेसिस करायचं आहे. बघा, खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे.
जेल इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे काय असतं, हा ॲगॅरोज जेल असतो बघा, याच्यावरती ॲगॅरोज जेल भरलेलं आहे, ह्याच्यात सगळा जेल भरलेला आहे, ॲगॅरोज जेल आहे. ॲगॅरोज जेल. ह्या जेलमध्ये काय करायचं आहे, वरचे जे फ्रॅगमेंट्स आहेत ते फ्रॅगमेंट्स टाकायचे आहेत, DNA जे फ्रॅगमेंट्स आहेत ते जेलमध्ये टाकायचे आहेत. हे फ्रॅगमेंट्स आपण ॲड केलेले आहेत, DNA फ्रॅगमेंट्स आहेत हे ॲड केलेले आहेत. च्या दोन्ही साईडला इलेक्ट्रिक करंट पास केला जातो, बॅटरीतून करंट पास केला जातो. करंट पास केला की हा जो निगेटिव्ह DNA असतो, हा निगेटिव्ह चार्जर असतो, तो पॉझिटिव्ह कडे येतो. सो DNA हॅविंग निगेटिव्ह चार्ज का असतो, फॉस्फेट ग्रुपमुळं, आणि तो निगेटिव्ह असल्यामुळं अट्रॅक्ट टुवर्ड्स पॉझिटिव्ह पोल, पॉझिटिव्हकडे ते खेचले जातात. हे जे सगळे फ्रॅगमेंट्स आहेत ते असे सेपरेट होतात. सेपरेशन ऑफ फ्रॅगमेंट्स इन ॲगॅरोज जेल बाय इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सो सेपरेशन ऑफ फ्रॅगमेंट्स in agarose gel separation of fragments in agarose gel. जेलचा टाइप आहे agarose gel is called as जेल इलेक्ट्रोफोरेसिस. तर स्वादर्ण ब्लॉटिंगमध्ये काय केलं जातं बघा, आत्ताच आपण दाखवलं, ह्या जेलमध्ये DNA फ्रॅगमेंट्स आहेत ते फ्रॅगमेंट्स सेपरेट झालेले आहेत. ओके, त्यापैकी काही फ्रॅगमेंट असे आहे की ते डबल स्टँडर्ड DNA आहेत, dsDNA, याला dsDNA म्हणायचं, डबल स्टँडर्ड DNA. काही फ्रॅगमेंट असे आहेत की जे सिंगल स्टँडर्ड आहेत, ssDNA, डबल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड. हे कुठं आहेत, ॲगॅरोज जेलवरती आहेत. आता या ॲगॅरोज जेलवरती एक नायट्रोसेल्युलोजचा फिल्टर पेपर ठेवायचा, नायलॉन मेम्ब्रेन म्हणतो आपण. हा नायट्रोसेल्युलोजचा पेपर आहे, नायट्रोसेल्युलोज पेपर. हा ओव्हरनाईट त्या जेलवरती ठेवून द्यायचा, आणि ठेवल्यानंतर हा नायट्रोसेल्युलोज पेपर काय करतो, याच्यातले फक्त ssDNA फ्रॅगमेंट आहेत ते ॲडसॉर्ब करून घेतो. म्हणजे या नायट्रोसेल्युलोज पेपरवरती जे फ्रॅगमेंट ॲडसॉर्ब होतात, पृष्ठभागावरती शोषले जातात, ते फक्त ssDNA असतात. याला म्हणायचं स्वादर्ण ब्लॉटिंग. सो single standard fragment DNA fragment taken on nitrocellulose paper called as Swadharna blotting. So ssDNA, single stranded DNA taken on nitrocellulose पेपर, याला नायलॉन मेम्ब्रेन पण म्हटलं जातं, नायलॉन मेम्ब्रेन हे पण यूज केलं जातं, इज कॉल्ड ॲज स्वादर्ण ब्लॉटिंग. आता आपल्या ह्या नायलॉन मेम्ब्रेनवरती, हा जो नायलॉनचा मेम्ब्रेन आहे, ह्या नायलॉनच्या मेम्ब्रेनवरती ह्या DNAचे सिंगल स्ट्रँडेड DNA आलेले आहेत, सिंगल स्ट्रँडेड DNA आलेले आहेत नायलॉन पेपरवरती. हा नायट्रोसेल्युलोजचा नायलॉन पेपर आहे, तो इथून आपण वेगळा केला. आता सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. DNAचा प्रोब असतं, हा नॉन सिक्वेन्स असतो, रेडिओ ॲक्टिव्ह सिक्वेन्स असतो. म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंटचा जो नॉन सिक्वेन्स असतो
याला रेडिओ ॲक्टिव्ह प्रोब म्हटलं जातं. नॉन सिक्वेन्स ऑफ SSDNA. रेडिओ ॲक्टिव्ह नॉन सिक्वेन्स ऑफ SSDNA सिंगल स्ट्रँडेड DNA. SSDNA सिंगल स्ट्रँडेड DNA. ओके, बघा नायट्रोसेल्युलोज पेपरवरती पण हे काय आहेत, SSDNA आलेले आहेत. हे DSDNA राहिलेत कुठं, ते राहिलेत जेलमध्ये. हे जेल आहे, त्याच्यात कोण राहिले, DS. मेम्ब्रेन फक्त कोणाला ॲडसॉर्ब करून घेत आहे, SS. सो SSDNA सिंगल स्ट्रँडेड DNA मेम्ब्रेनवरती आलेला आहे. हा नायट्रोसेल्युलोजचा पेपर आहे. आता आपण काय केलं, रेडिओ ॲक्टिव्ह सिक्वेन्स घेतलेला आहे, नॉन सिक्वेन्स आहे DNAचा, तो पण SS आहे आणि तो याच्यात आपण ॲड करतो. याला म्हणायचं सिलेक्शन ऑफ प्रोब. हायब्रिडायझेशन काय होईल बघा. आता आपण काय करणार आहे, हा रेडिओ ॲक्टिव्ह SSDNA याच्यावरती ॲड करणार आहे. मग याचं काय होईल, एक रेडिओ ॲक्टिव्ह DNA सिक्वेन्स आहे SS आणि दुसरा सिंगल स्टँडर्ड आहे नॉर्मल. त्या दोघांचं सिंगल काय होईल, बेस पेअरिंग होईल, कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग होईल आणि सिंगल स्टँडर्डचा काय होईल, डबल स्टँडर्ड DNA तयार होईल. सो DNA प्रोब असतो तो पेअर करेल SSDNAची, त्याचा हायब्रिड DNA तयार होईल. सो पेअरिंग ऑफ SSDNA and radioactive SSDNA, radioactive SSDNA नॉन सिक्वेन्स आपण ॲड करणार आहे. त्यांचं पेअरिंग होईल आणि एक हायब्रिड DSDNA तयार होईल टू प्रोड्यूस हायब्रिड DNA. याला हायब्रिडायझेशन म्हणायचं. बघा हा मूळचा नायट्रोसेल्युलोज पेपरवरचा हा DNA आहे SS. आता आपण वरनं रेडिओ ॲक्टिव्ह प्रोब टाकणार आहे. प्रोब पण सिंगल स्टँडर्ड आहे, हा पण सिंगल स्टँडर्ड आहे. प्रोब याच्याशी पेअर तयार करतं, हायब्रिड DNA तयार होतं. हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, ह्या तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे. हे बघायचं असेल तर याचा फोटोग्राफ, रेडिओ ॲक्टिव्ह प्रिंट घ्यावी लागते, रेडिओग्राफीच्या साहाय्याने फोटोग्राफी करावी लागेल. हायब्रिडायझेशन झालं. आता हायब्रिडायझेशन झाल्यानंतर याच्या आपल्याला हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, याची प्रिंट पाहिजे, फोटो पाहिजे. मग त्यासाठी हा जो नायलॉन नायट्रोसेल्युलोजचा पेपर आहे त्याच्यावरती आता हायब्रिड DNA आहे आणि याची ॲटो रेडिओग्राफी करायची बाय युजिंग ॲटो रेडिओग्राफी टू गेट print of hybrid DNA and this print is called as fingerprint, DNA fingerprint. आणि ही फिंगरप्रिंट मग ते अदर इंडिव्हिज्युअल असतील, पॅरेंट असतील, चाइल्ड असतील, यांच्याशी कम्प्युटरच्या साहाय्याने आयडेंटिफाय केले जाते, मॅच होते का बघितली जाते आणि त्या व्यक्तींना ओळखलं जातं. ह्या टेक्निकला म्हणायचं DNA फिंगरप्रिंटिंग. स्टेप्स काय काय आहेत वन्स अगेन बघा. पहिल्यांदा आपण काय केलं, DNA सेपरेट केला सॅम्पलमधून, सेपरेशन ऑफ DNA फ्रॉम डोनर DNA म्हटलं. त्याचं पुन्हा एन्झाईमच्या साहाय्याने कटिंग केलं, ज्याला म्हणायचं रिस्ट्रिक्शन डायजेशन. सो फ्रॅगमेंट ऑफ DNA बाय एन्झाईम, फ्रॅगमेंटेशन. एन्झाईम होतं रिस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लियस. नंतर काय केलं, मिळालेले फ्रॅगमेंट्स आहेत ते जेलमध्ये टाकले, करंट पास केला की त्याचं सेपरेशन होतं. कोणत्या इलेक्ट्रोडकडे खेचले जातील DNA फ्रॅगमेंट, पॉझिटिव्हकडं का जातील, कारण DNAचा चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह. का निगेटिव्ह असतो तर त्याच्यात फॉस्फेट ग्रुप असतो.
मग हे इलेक्ट्रोफोरेसिसने काय केलं, फ्रॅगमेंट ॲगॅरोस जेलमध्ये सेपरेट केलं. आता त्याच्यात सिंगल स्टँडर्ड आणि डबल स्टँडर्ड असे दोन्ही फ्रॅगमेंट असतात. त्याच्यावरती नायट्रोसेल्युलोज पेपर ओव्हरनाईट ठेवायचा. तो नायट्रोसेल्युलोज पेपर सिंगल स्टँडर्ड फ्रॅगमेंटला ॲडसॉर्ब करून घेतो, स्वादर्न ब्लॉटिंग म्हणायचं. नंतर रेडिओ ॲक्टिव्ह नॉन सिक्वेन्सचा SS सिंगल स्टँडर्ड DNA तयार करायचा आणि तो पेपरवरती ॲड करायचा. काय होईल, हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनमध्ये पेरिंग होतं कोणाचं, रेडिओ ॲक्टिव्हचं आणि मूळच्या पेपरवरच्या DNAचं. दोन्ही सिंगल एकत्र आले की काय होईल, डबल स्टँडर्ड DNA. आणि तो डबल स्टँडर्ड DNA मिळतो, त्याचं फायनली फोटोग्राफी करायचं, ॲटो रेडिओग्राफीच्या साहाय्याने प्रिंट मिळते. ह्या होल टेक्निकला म्हणायचं स्टेप्स इन DNA फिंगरप्रिंटिंग. काय म्हणायचं, स्टेप्स इन DNA फिंगरप्रिंटिंग. नोट दिस स्टेप्स. चला DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन्स बघूया. सो ॲप्लिकेशन्स, applications of DNA fingerprinting. यालाच DNA प्रोफाइलिंग पण म्हटलं जातं. त्याचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत ही बघूया आपण. त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे युज्ड इन फॉरेन्सिक सायन्स टू सॉल्व दी complicated cases. Used in forensic science to solve the complicated cases. Complicated cases. तर काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील, फॉरेन्सिक सायन्स असतात. याला गुन्हेगारी विश्वामधले जे काही लोक असतात त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी कोर्टमध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग एव्हिडन्स म्हणून वापरला जातो. युज्ड इन फॉरेन्सिक सायन्स. नेक्स्ट, टू फाइंड दी बायोलॉजिकल पॅरेंट्स ऑफ चाइल्ड. डिस्प्यूट केसमध्ये हरवलेल्या मुलांच्यामध्ये त्यांचे खरे पॅरेंट्स ओळखायचे असतील, बायोलॉजिकल पॅरेंट्स आयडेंटिफाय करायचे असतील तर त्याही ठिकाणी DNA फिंगरप्रिंटिंग वापरलं जातं. देन इट इज युज्ड इन जनरली पेडिग्री ॲनालिसिसमध्ये ते वापरलं जातं. पेडिग्री ॲनालिसिस वेगवेगळ्या ॲनिमलची, ह्युमन असेल, कॅट असेल, डॉग असेल, हॉर्सेस असेल. इन ह्युमन, कॅट्स, डॉग्स अँड हॉर्सेस यांच्यामध्ये पेडिग्री ॲनालिसिस म्हणजे त्यांच्या पूर्वजनांचा इतिहास बघायचा असेल, इव्हॉल्युशनरी हिस्ट्री बघायची असेल, पूर्वजनांचा इतिहास बघणं याला पेडिग्री ॲनालिसिस म्हटलं जातं. ते ह्युमन्स असेल किंवा कॅट, डॉग, हॉर्सेस यांचं पेडिग्री ॲनालिसिसमध्ये DNA फिंगरप्रिंटिंग वापरलं जातं. इट इज ऑल्सो युज्ड इन मेडिकल डायग्नोसिस. सो युज्ड इन मेडिकल डायग्नोसिस. काही डायग्नोसिस असतील, डिसऑर्डर असेल, वेगवेगळे निदान करायचं असेल तर त्यासाठी DNA फिंगरप्रिंटिंगचा उपयोग केला जातो. सो युज्ड इन मेडिकल डायग्नोसिस. सो दीज आर दी व्हेरियस ॲप्लिकेशन्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. टॉपिकचं नाव मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. हे तुम्ही अनेक वेळा प्रत्येक लेक्चरला तुम्ही ऐकता.
याची सुरुवात आपण DNA पासून केलेली होती. DNA जिनॅटिक मटेरियल आहे का नाही हे सिद्ध करणं. त्याच्यात ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, ॲव्हरी मॅक्लिओड एक्सपेरिमेंट आणि हर्शे चेस एक्सपेरिमेंट. फायनल कन्क्लुजन असं होतं की DNA ॲज अ जिनॅटिक मटेरियल. याच्यानंतर आपण थोडासा वेगळा नवीन पार्ट बघितला. न्यूक्लिओटाईडचं स्ट्रक्चर बघितलं, पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोटिक DNA, पॅकेजिंग ऑफ यूकॅरियोटिक DNA, DNA स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळे RNAचे काही टाईप्स इन शॉर्ट बघितलं. tRNA ॲज अ ॲडॅप्टर मॉलिक्यूल, जिनॅटिक कोड हा पार्ट आपण कन्सेप्ट डिटेल बघितला. वॉबल हायपोथेसिस बघितलं. प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट आपण पाहिला. त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन बघितलं, ट्रान्सलेशन बघितलं, जीन एक्सप्रेशन रेग्युलेशन कसं होतं त्यासाठी एक लॅक ऑफेरॉन हे इंटरेस्टिंग मॉडेल आपण बघितलं ई कोलाई सेलमधलं. आणि याच्यानंतरचा पार्ट त्याच्यात जिनोम जिनॉमिक्स त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तो पाहिला, त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले, एम्स बघितले. आणि सगळ्यात शेवटी आपण एक टेक्निक बघितलं, DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक, त्याची व्याख्या, इंट्रोडक्शन, स्टेप्स आणि सगळ्यात शेवटी त्याचे काय बघितले ॲप्लिकेशन्स. आणि इथं हा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा एक इंटरेस्टिंग खूप महत्त्वाचा CETसाठी असेल, नीटसाठी असेल, थेरी बोर्ड एक्झामसाठी असेल, हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आपला कंप्लीट होतो. ओके, राईट ऑन.